नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 20 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला त्यांनी पुन्हा मागचा थोडा सीन घेतलाय. सायली अस्मिताला ते दही साखर का काहीतरी देते ना, तेव्हा अस्मिता तिला लुटून देते. अर्जुनला येतो राग. अस्मिता म्हणते की मला तुझ्या हातचं काही नकोय. सायली म्हणते शुभेच्छा असतात अस्मिता ताई या. मग अस्मिता म्हणते तुझ्या शुभेच्छा माझ्यासाठी शाप आहेत. मला ना आता उशीर होतोय, चल मम्मा मी निघते हा, आता माझा तर मूडच गेलाय बाबा. असं म्हणून ती आता फायनली निघाली आहे. आता हे सुभेदार तिला वाटी लावतात. पण आता अर्जुन जरा विचार करायला लागलाय बरं का. आता अस्मिता गेल्यानंतर सायली किचनमध्ये जाते तेव्हा तो विचार करतो की इथून पुढे खाण्यापिण्याचं कसं करावं. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार चालू असतात. पण आता तो आधी जातो किचनमध्ये सायलीच्या मागे मागे आणि म्हणतो, मिसेस सायली मला सांगा, नवी नवरी जेव्हा लग्न करून येते स्वयंपाकघरात तेव्हा काहीतरी असं गोडधोड बनवते की नाही, काय बनवणार आहात तुम्ही आता. मग विमल म्हणते हां बरोबर आहे दादा तुमचं. मग अर्जुन म्हणतो शिरा कराल का, तुमच्या हातचा शिरा खूप छान होतो. मग सायली लगेच साडीचा पदर खोसते आणि म्हणते शिरा करू का, शिरा आवडेल ना तुम्हाला. मग अर्जुन म्हणतो हो लगेच करा. सायली रवा भाजायला घेणार तेवढ्यात कल्पनाताई येऊन गरजतात, अजिबात नाही करायचं काही. या मुलीचा या स्वयंपाकघराशी काहीही संबंध नाहीये. अर्जुन म्हणतो पण मिसेस सायलींच्याच ताब्यात होतं ना इतके दिवस हे सगळं स्वयंपाकघर. कल्पनाताई म्हणतात तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आता ही मुलगी मला माझ्या स्वयंपाकघरात नकोय. आता टेन्शन आलं ना अर्जुनला, आता स्वयंपाक पाण्याचं कसं करायचं, खाय प्यायचं. प्रतापराव म्हणतात अर्जुन छोट्या छोट्या गोष्टीवरनं मला या घरात अजिबात वाद नकोय हा. अर्जुन इथून पुढे सगळ्यांना छान टोमणे मारतो. अरे मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण मला एक कळत नाहीये, यांनी आतापर्यंत बरंच काही केलंय या स्वयंपाकघरामध्ये. नाही म्हणजे मिसेस सायलींच्या हातचं तर सगळ्यांना फार आवडतं. काय रे अश्विन, तू तर नेहमी म्हणतोस थालीपीठ खाईल तर मिसेस सायलींच्याच हातचं. काय ग आजी, अगं पूर्णाजी, तुला तर रव्याची खीर एवढी आवडते यांच्या हातची की तू लपून छपून खातेस. आणि माझी बायको जेव्हा गुलाबजाम बनवते तेव्हा तर तोंडाला पाणी आलं ना तुझ्या पूर्णाजी आता तिकडे तोंड करून घेतात. अर्जुन भारी बनवतो या सगळ्यांना. मग आता तो पुढे म्हणतो काय हो डॅड, अहो तुमच्या क्लायंटसाठी माझ्या बायकोने जेवण बनवलं होतं आणि आता तुम्ही म्हणतात की माझी बायको स्वयंपाकघरात येऊ शकत नाही, असं कसं चालेल. बरं ठीक आहे, काय करणार आता, जाऊ द्या मिसेस सायली, तुमचा काही त्याच्यात नुकसान नाहीये. अहो नुकसान यांचंच आहे. मी तर माझ्या बायकोच्या हातचं मस्त टेस्टी जेवण जेवणारच आहे. तुम्ही तुमचं बघून घ्या बाबा, आम्हाला काय दोघांना, आम्ही दोघं मस्त जेवू. सगळे इकडे तिकडे पाहून घेतात बरं का. आता सुभेदार काम कोण करल हा मोठा प्रश्न आहे ना. पण आता सायली म्हणते हे बघा तुम्ही ना उगाच वाद उकरून काढताय, जाऊ द्या बरं, जाऊ आपल्या खोलीत. अर्जुन म्हणतो थांबा ना, अहो मिसेस सायली यांचा शेवटचा निर्णय तर ऐकू द्या ना मला. पूर्णाजी ओरडतात आणि म्हणतात जो कल्पनाने दिलाय ना तोच आम्हा सगळ्यांचा निर्णय आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो बरं आता काय करणार बाबा, आता यांनी काही माझ्याकडे ऑप्शन सोडलाच नाहीये, आलोच मी आता. असं म्हणून हा अर्जुन गेलाय बाहेर बरं का किचन त्या बागेमध्ये. आणि बागेतनं त्याने 3-4 असे विटांसारख्या फरशा आणल्यात आणि त्या चुलीसारख्या तो तिथे मांडतो. सायली मनात विचार करते आता यांच्या मनात काय चाललंय बाबा कोणास ठाऊक. खरं तर सगळ्या सुभेदारांना माहितीये की अर्जुनचं डोकं तिरपं चालतं म्हणून. आपण हे म्हणलं की तो आरेला कार्य करणार हे सगळ्यांना माहितीये. आता अर्जुन जेव्हा तिथे त्या चुलीसाठी फरशा मांडत असतो ना, त्याने ते फरशाच आणलेले आहेत, ते गट्टू नसतात का आपण कंपाऊंड वॉल मध्ये लावतो, ते गट्टू त्याने असे चुलीसारखे तिथे मांडलेत. सगळेजण बघतच राहतात. कल्पनाताई आता डोक्याला हात मारतात. आता हा काय करेल नवीन उपद्व्याप, याचं काही सांगता येत नाही बाबा. तर बघा आता अर्जुन तिथे ते सगळं मांडत असतो तेव्हा सायली विचार करते अरे देवा यांच्या डोक्यात काय चालू असतं. अर्जुन आता ते सगळं फरशा लावता लावता म्हणतो अहो मिसेस सायली आता सुभेदारांचं स्वयंपाकघर आपल्याला वापरता येणार नाही, आता आपल्याला अलाउड नाही बाबा, पण आपल्याला भूक लागल ना, जेवावं तर लागेल आपल्याला, तर आता आजपासनं हे आपलं स्वयंपाकघर बरं का. ओ विमलताई मला ते काड्याची पेटी द्याल का. आता लगेच तो कल्पनाताईंकडे बघतो आणि म्हणतो अरे बापरे सॉरी मम्मा, म्हणजे तुझ्या स्वयंपाकघरातली काड्याची पेटी माझ्या बायकोने वापरली तर चालेल का, नाहीतर मी तुला एक काम करतो ना, त्या बदल्यामध्ये मी तुला एक फॅमिली बॉक्स आणून देतो काड्याच्या पेटीचा, देता का हो विमलताई काड्याची पेटी. मग विमल
ती द्यायला जाते किचनमध्ये. मग सायली म्हणते, काय चाललंय हो तुमचं? अहो असं कुठे दुसरी चूल पेटवतात का? आणि स्वयंपाकघरामध्ये धूर होईल, घाण किती होईल, त्याचं काय करायचं? आता अर्जुन म्हणतो, अहो काही घाण होणार नाही, आपण घेऊ ना काळजी. आता विमलने ते आणून दिलंय काड्याची पेटी. हा लगेच आता तिथं लाकडं बिकडं पण ठेवलेत त्याने आणि ते पेटवायला लागतो. तेव्हा सायली ते विझवून टाकते काडी त्याने पेटवलेली. आता अर्जुन म्हणतो, अरे 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 हे काय केलं मिसेस सायली तुम्ही? सायली म्हणते, हे बघा मी काही असं करू देणार नाही तुम्हाला. मग अर्जुन म्हणतो, अहो तुम्ही हे काय केलं? सुभेदारांची एक काड्याची पेटी वाया घालवली तुम्ही, आवडणार नाही बाबा सुभेदारांना आता. मग कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात, गप्प बस रे अर्जुन, आम्ही गप्प आहोत कारण बोलण्यामध्ये काही अर्थ नाहीये. तुला काही अक्कल आहे की नाही रे अर्जुन? अर्जुन म्हणतो, अगं असं काय करतेस मम्मा? अगं आम्हाला जी भूक लागेल, माझ्या बायकोला स्वयंपाक तर करावं लागेल ना आम्हाला. अगं बाहेरचं खाऊन खाऊन मला ॲसिडिटी झाली तर, आणि मला फूड पॉयझनिंग झालं तर, आणि मी मेलो तर. काहीचे काही बोलतोय आता, मुद्दाम बोलतोय तो प्रेक्षकांना ऍक्च्युली, कारण याला माहिती आहे की आपल्या बायकोला जर स्वयंपाकघर वापरू दिलं नाही तर आपले खायप्याचे वांदे होणार आहेत. मग पूर्णाजी ते ऐकतात आणि म्हणतात, ए गप्प बस, कुठल्या कुठे काय बोलतोय अर्जुन, अभद्र बोलू नकोस काहीच्या काही. मग प्रतापराव म्हणतात, थांबा जरा, आपण शांतपणे या सगळ्या गोष्टींवर सोल्युशन काढू, नाहीतर हा मुलगा आपल्या भावनांशी असंच खेळत राहील. मग कल्पनाताई म्हणतात, थांब रे बाबा जरा अर्जुन, काय करायचं ना सांगते मी. आणि आता यांनी सोल्युशन काढलंय बरं का. या कल्पनाताई म्हणतात, तुझ्या बायकोला स्वयंपाकघरात जेवण बनवायचंय ना तुमच्या दोघांसाठी, ठीक आहे करू देत जेवण तयार, पण आम्ही तिथे नसताना आमचा स्वयंपाक वेगळा होईल आणि तुमचा स्वयंपाक वेगळा होईल. आपण एकमेकांच्या वेळात ठरवून घेऊयात, पण कोणीही एकमेकांच्या वेळेमध्ये किचनमध्ये लुडबुड करायची नाही. मग अर्जुन म्हणतो, बरं पण काय मम्मा, तुझ्याकडनं मला ह्या असल्या सोल्युशनची अपेक्षा नव्हती बरं का. ठीक आहे तू म्हणतेस तसंच होऊन जाऊ दे, मला काय बाबा. बरं ठीक आहे, म्हणजे गॅसचा जो काही खर्च येईल ना तो मी अर्धा अर्धा देऊन टाकेल, जे काही सामान लागेल ना किराणा सामान वगैरे त्याचाही खर्च देऊन टाकेल. बघा बघा डॅड, काय पटकन सोल्युशन निघालं ना, म्हणजे तुम्ही म्हणताय तसं वाद न घालता मार्ग निघाला शेवटी. काय डॅड, पटला ना तुम्हाला हा मार्ग? मिसेस सायली, आता विमलताई तिथे असताना तुम्हाला स्वयंपाकघरात जायचं नाहीये, हे कळलं का तुम्हाला? झालं का सगळं सॉर्टेड आता? मग चला थँक्यू सुभेदार. आता ती काड्याची पेटी विमलकडे देतो आणि निघून जातो. त्याने थोडक्यात सोल्युशन काढलंय, कारण आता यांना भूक लागेल ना, कसं स्वयंपाक करायचा, काय काय करायचं हे सगळं ठरवून घ्यावं लागेल ना बाबा, आधीच यांचे वाद आहेत. तर असो, अशा पद्धतीने अर्जुन हे सगळं सॉर्ट आउट करतो आणि निघून जातो. सगळेजण रागोरागच अर्जुन आणि सायलीकडे बघतात, सगळे सुभेदार. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, त्यांनी ना महिपतचा सीन दाखवलाय. महिपतला आता फुल कॉन्फिडन्स आहे, काही झालं तरी साक्षी आता विलासच्या मर्डर केस मधनं सुटणार. महिपतने जोशी आणि पवार सोबत त्याच्या घरीच कोर्ट उभं केलंय आणि एक नाटक तो करतोय. तर सुरुवातीला पवार वकील म्हणतो, युअर ऑनर, हे बघा जोशी वकिलांनी कोर्टाचा आदेश पाळलेला नाहीये, जामीन झाल्यावरही रोज पोलीस स्टेशनमध्ये येऊन सही करायची गरज होती, पण त्यांनी म्हणजे मधुकर पाटलांनी तसं केलेलं नाहीये. आता महिपत जज झालेला आहे बरं का, नाटकीय रूपांतरण चालू आहे इथे. जोशी वकील म्हणतात, अरे अरे माझ्या अशिलांनी असं का केलं असेल, त्यांना सही न करायची शिक्षा देऊ नका मिलॉर्ड, पण आता यात मी काय करू शकतो? जोशी म्हणतात, साक्षी शिखरे खुनाच्या रात्री त्यांचा सावत्र भाऊ अथर्व विचारे यांच्यावर अंतिम संस्कार करत होत्या. मग आता महिपत या दोघांचा युक्तिवाद ऐकून तो जज आहे बरं का, आता तो निर्णय देतो. यावरून असं सिद्ध होतं की त्या विलासचा खून साक्षी शिखरेने केलेला नाहीये, त्या थेरड्यानं केलेला आहे. त्याच्यात पुन्हा तो रोज सही करायला पण येत नाही, मग त्याला धरा, अडकवा, फासावं, लटकवा, लगेच ताबडतोब अर्जंटमध्ये लटकवा त्या मधुकर पाटलाला. मग आता लगेच जोशी वकील म्हणतो, हे बघा महिपत साहेब, जज असं बोलत नाहीत, त्यांची भाषा वेगळी असते. मग महिपत म्हणतो, काय सांगताय जोशी साहेब, जज असं बोलत नाहीत, भाषा पण वेगळी असते काय? बरं. महिपत आता एकदम जरा जंटलमॅन माणसासारखा सोफ्यावर बसतो, मांडी वगैरे घालून कोट नीट करतो आणि जोशीकडे बघून म्हणतो, वाटतोय का मी जज? ओ जोशी, वाटतोय का? मग जोशी म्हणतो, हो वाटतोय ना. मग महिपत म्हणतो, मग माझी भाषा कशी वाटली तुम्हाला? जोशी वकील म्हणतात, एकदम शुद्ध महिपत साहेब. महिपत जज बनून त्या आविर्भावात बोलतोय की यावरनं आता असे सिद्ध होतंय की त्या विलासचा खून त्या थेरड्यानं. आता पवार म्हणतो, असं नाही बोलायचं.
महिपत पुढे म्हणतो, हा म्हणजे त्या वयस्कर माणसाने मधुकर पाटलानेच विलासचा खून केलेला आहे, त्यामुळे या मधुकर पाटलाला फाशीची शिक्षा फोफावत आहे. आता तो असं बोलल्यानंतर लगेच पवार म्हणतो, अहो साहेब ते फोफावत नसतं, ठोठावत असतं. मग पुन्हा महिपत करेक्शन करत म्हणतो, अच्छा अच्छा असं आहे काय, बरं फाशीची शिक्षा ठोठावली जाते, त्या मधुकर पाटलाला लवकरात लवकर फाशी ठोठवा. अरे देवा, प्रेक्षकांनो काही गरज होती का या नाटक करायची, उगाच आपलं टाइमपास. महिपतला तो शब्द नीट उच्चारता येत नाही, ठोठावली हे 3-4 वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने तो उच्चारतो आणि मग पुढे म्हणतो की साक्षी शिकरे यांची निर्दोष मुक्तता हे कोर्ट करत आहे. साक्षी लगेच टाळ्या वाजवायला लागते. महिपत पुढे निर्णय देऊन म्हणतो, पेन मोडला. साक्षी म्हणते, हे वाक्य खऱ्या जजच्या तोंडून कधी ऐकायला मिळेल असं झालंय मला. महिपत म्हणतो, अगं मिळणार ना. जोशा म्हणाला ना तो थेरडा सह्या करायला येणारच नाही, तो आला नाही सही करायला तर त्याची जामीन रद्द होईल ना, तुझ्या सुटकेचे सगळे रस्ते मोकळे होणार. साक्षी काय गे जोशा. जोशी म्हणतो, हो बरोबर महिपत साहेब. मग महिपत म्हणतो, जसं पेन मोडला तसं आता जोशा पण मोडणार काय मग साक्षी. जोशा. जोशी आता जरा सिरियस झालाय. साक्षी म्हणते, काय हो जोशी, तो मधुकर पाटील सही करायला न जाणं कसं मॅनेज करणार आहे तुम्ही. तो म्हातारा दररोज येतो, न चुकता हजेरी लावतोय पोलीस स्टेशनला. मग जोशी म्हणतो, अहो साक्षी मॅडम मी सांगेल त्याला की रोज रोज तुम्हाला सही करायची गरज नाहीये, तुम्हाला सही करायची सूट मिळाली आहे. माझ्यावर खूप विश्वास आहे हो त्या मधुकर पाटलाला, त्याने जर रोज सही केली नाही तर त्याचा जामीन आपोआप रद्द होईल ना. मग महिपत खुश होऊन म्हणतो, ए जोशा इकडे ये. आता त्याच्या तोंडात मारतो आणि म्हणतो, ए जोशा म्हणजे तू त्या मधुकर पाटलाची आहे की नाही. आणि मग मोठ्या मोठ्याने हसायला लागतो. अरे देवा, प्रेक्षकांनो यांना फुल कॉन्फिडन्स आहे की आता मधुकर पाटलाला पुन्हा जेल होणार आणि बहुधा तरी असं होईल असं दिसतंय मला. पण आता प्रियाची तगमग चालली आहे. प्रियाला अश्विनला फासाला लटकवायचंय, म्हणजे अश्विनला चांगलंच फसवायचंय तिच्या प्रेमाच्या जाळ्यात. आता सुरुवात कशी करावी हे प्रियाला कळेना. फोन करू का नको करू, काय करू समजत नाहीये. मी जर त्या अश्विनला अडकवलं नाही ना तर हे महिपत साक्षी मला अडकवतील. घाईत उचललेलं माझं चुकीचं पाऊल तर नाहीये ना हे. नाही फोन करतेच मी, मला उडी तर मारायलाच हवी, नाहीतर महिपत आणि कंपनी मला जिवंत सोडणार नाहीये. असा विचार करून हिने फायनली अश्विनला फोन केलाय. अश्विन म्हणतो, बोल ग तन्वी, काय चाललंय, काय म्हणताय. प्रिया हळूच म्हणते, हाय अश्विन, सॉरी अरे तुला डिस्टर्ब तर नाही ना केलं. अश्विन म्हणतो, अगं डिस्टर्ब काय त्यात, बोल ना कशी आहेस तू. प्रिया नाटकं करत म्हणते, कशी असणार आहे अरे अश्विन, श्वास सुरू आहे माझा, जिवंत आहे असं म्हणायचं. अश्विन म्हणतो, अगं असं का बोलतेस तन्वी तू, अगं असं बोलू नकोस ग. हा आधीच इमोशनल फुल आहे, म्हणजे अर्जुन तरी स्मार्ट आहे प्रेक्षकांनो, पण हा अर्जुनपेक्षा जास्ती इमोशनल आहे. मग आता अश्विन म्हणतो, हे बघ मला कळतंय ग सगळं. मग प्रिया म्हणते, अरे अश्विन अरे मला ना तुझी थोडीशी मदत हवी होती बघ, म्हणून मी तुला फोन केला. अश्विन म्हणतो, बोल ना ग, काय हवी आहे तुला मदत. मग प्रिया म्हणते, अरे तुझ्याकडे एखाद्या सायकॅट्रिस्टचा नंबर आहे का रे, म्हणजे ओळखीचा असेल कोणीतरी चालेल. मग अश्विन म्हणतो, सायकॅट्रिस्ट का ग, कशाला, कोणासाठी हवाय. प्रिया म्हणते, अरे ते मी तुला नंतर सगळं सांगेन पण प्लीज मला एवढी माहिती दे ना. मग अश्विन म्हणतो, हो आहेत एक डॉक्टर राज्याध्यक्ष म्हणून माझ्या हॉस्पिटलमध्ये, मी पाठवतो तुला त्यांचा नंबर. लगेच इकडनं प्रिया म्हणते, धन्यवाद अरे अश्विन, म्हणजे मला माहित होतं मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते, खरंच थँक्यू सो मच. अश्विन म्हणतो, अगं थँक्यू काय त्यात, काळजी घे भेटूयात. लगेच प्रिया फोन ठेवून देते आणि विचार करते, हा बरोबर गळ्याला लागला. पण अश्विनला वाटतं तन्वीला सायकॅट्रिस्टची गरज का असेल, प्रतिमा त्याला पुन्हा काही त्रास झाला असेल का, हा बिचारा टेन्शन मध्ये. पण आता हिने कसा डाव खेळलाय ना ते पुढे बघत राहा. आता सायली नेहमीप्रमाणे बेडरूम मध्ये आल्या आविर्भावात आली आहे. बेडरूम मध्ये आल्या की तिच्या अंगात येतं प्रेक्षकांनो. आल्या तिने तनफन करत दरवाजा लावून घेतलाय. अर्जुन म्हणतो, अरे आय नो मी चुकीच्या पद्धतीने वागलो हे मला माहितीये, तुम्ही चिडणार आहे हे पण मला माहितीये मिसेस सायली, सॉरी आधीच म्हणून टाकतो. पण काय आहे ना, माझ्या समोर सुभेदारांनी दुसरा पर्याय ठेवलाच नव्हता, काय करू मी. मग सायली म्हणते, मग काय दुसरी चूल मांडायची का घरामध्ये. अर्जुन म्हणतो, अहो छान होती ना चूल ती, गावाकडच्या स्टाईलची एकदम मस्त. अहो मिसेस सायली चुलीवरचं जेवण काय खमंग लागतं, पण आता ग्रेट, त्याची गरजच पडणार नाही.
तुम्हाला स्वयंपाकघरात प्रवेश मिळाला की नाही? म्हणजे वेगळ्या वेगळ्या वेळा आहेत, ठीक आहे चालतंय की. सायली म्हणते तुमच्याशी न बोलण्यातच काही अर्थ नाहीये बाबा, असं म्हणून आता ती चालली जाते कपाटाकडे. मग अर्जुन विचार करतो, हा लागलं मला, म्हणजे असं काहीतरी नाटक करतो तो, जेणेकरून सायलीचा मूड चेंज होईल. मग सायली म्हणते अगं बाई लागलं का पायाला, कुठे लागलं बघू बरं. आता अर्जुन ते नाटक करता करता म्हणतो अहो मला इथे लागलं. अर्जुन सायलीला म्हणतो की बघा इथे लागलंय मला, आणि त्याच्या हृदयावर सायलीचा हात ठेवतो आणि म्हणतो काय हो मिसेस सायली, आपली पहिली रोमॅन्टिक रात्र आहे आणि तुम्ही अशा चिडचिड करतायत माझ्यावर. आणि तिच्या बांगड्यांचा आवाज होतो तेव्हा म्हणतो की हे ना जगातलं सगळ्यात बेस्ट म्युझिक आहे, माझ्या बायकोच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज. हे ऐकल्यावर सायली गोड लाजते. अर्जुन पुढे म्हणतोय की या हातात एक गिफ्ट पण असायला हवं की नाही. सायली म्हणते गिफ्ट माझ्यासाठी? अर्जुन म्हणतो हो, हे घ्या तुमच्यासाठी नवीन. सायलीसाठी अर्जुनने एक नवा कोरा मोबाईल आणलाय आणि तो तिच्या जवळ देतोय. सायली म्हणते अरे बापरे मोबाईल नाही, जेव्हा मधुभाऊंनी माझा फोन काढून घेतला तेव्हा वाटत होतं मला की मला एक फोन असायला हवा तुमच्याशी बोलायला, पण आता काय गरज आहे याची. अर्जुन म्हणतो अरे गरज कशी नाहीये, मी ऑफिसला गेल्यावर मला आठवण येईल ना तुमची, आणि माझं तुमचं बोलणं नाही झालं तर. मग आता सायली म्हणते तर काय. अर्जुन म्हणतो माझे क्लायंट चिडतील ना मग तुमच्यावर, माझं कामात लक्ष लागणार नाही ना, मग माझे क्लायंट तुमच्यावर चिडतील. सायली आता हसते आणि म्हणते बरं मी सायली हसते आणि म्हणते बरं बाबा, तुमच्या क्लायंटसाठी मी दर अर्ध्या तासांनी तुम्हाला फोन करत जाईल. अर्जुन म्हणतो क्लायंटसाठी काय म्हणताय, माझ्यासाठी नाही करणार का तुम्ही फोन. सायली म्हणते नाही मी तुमच्या बिचाऱ्या क्लायंटचाच विचार करणार. आणि तो फोन घेऊन ते बाकीचं सगळं आवर करायला निघते. सायली आता तिथून जात असताना अर्जुन तिचा पदर धरतो आणि म्हणतो काय हो बिचाऱ्या अर्जुन सुभेदारांचा तुम्ही विचार करणार नाही का. सायली म्हणते सोडा हो, असं म्हणून ती अंथरुणं पांघरुणं टाकायला तयार होते. तेव्हा अर्जुन हळूच म्हणतो आता आपल्या दोघांमध्ये उषा नसणार ना. तेव्हा सायली त्याच्या अंगावर उशी फेकते आणि दोघेही एकमेकांसोबत उषा खेळायला लागतात. एक रोमॅन्टिक सीन त्यांनी इथे दाखवलाय की इथून पुढे यांचं लाईफ असं हॅप्पी होणार आहे. अर्जुन सायलीकडे बघून स्माइल करतोय, ती त्याच्याकडे बघून गोडगोड लाजते, असं त्यांनी दाखवलंय. तर बघा पुढे काय काय घडलंय. आता डायरेक्ट सकाळ झालेली दाखवली आहे त्यांनी, आणि आता सायली देवाजवळ दिवा लावत असते सकाळी नेहमीप्रमाणे. आज गाणं नाही म्हटलं बरं का सायलीने. मग पूर्णाजी येतात तिथे आणि म्हणतात हे काय चाललंय तुझं. मग सायली म्हणते पूर्णाजी देवाजवळ दिवा लावते मी. मग आता पूर्णाजी म्हणतात हे सगळं करायची परवानगी या घरातल्या लोकांना आहे आणि तू या घरातली नाहीयेस, हे तुला वेगळं सांगायची गरज नाहीये. मग सायली शांतपणे म्हणते पूर्णाजी हा तुमचा राग बोलतोय आणि मी तुम्हाला चांगलंच ओळखते, तुम्ही कोणालाही भक्ती करण्यापासून अडवणार नाही, अगदी तुमच्या शत्रूला सुद्धा. मग मला का अडवताय पूर्णाजी. आता सायलीने असं म्हटल्यानंतर पूर्णाजी म्हणतात भक्ती ज्याची त्याने जरूर करावी, पण माझ्या देवघरात नाही. इथे कोण येणार आहे आणि कोण नाही हे मी ठरवणार आहे. मग आता कल्पनाताई तिथेच आहेत बरं का. विमल म्हणते पूर्णाई देवासमोर तर दिवा लावायला हवा ना. पूर्णाजी म्हणतात हो दिवा तर लावायलाच हवा. कल्पना तू दिवा लाव ग. पूर्णाजीचा आदेश ऐकल्यावर कल्पनाताई लगेच आदेशाचं पालन करत दिवा लावतात तिथे देवघरामध्ये. मग सायली लांबूनच नमस्कार करते आणि तिथून निघून जाते. आता देवघरातही रिस्ट्रिक्शन्स आहेत बाबा, अवघड आहे बाबा प्रेक्षकांनो. आता यांचं मनोमिलन कधी होईल त्याची वाट पाहावी लागणार आहे आपल्याला. पण असो पुढे बघा काय झालंय. मधुभाऊ निघालेले असतात सही करायला पोलीस स्टेशनमध्ये. मग ही कुसुम येते आणि म्हणते अहो मधुभाऊ नाश्ता करून घ्या, थंड होईल. मधुभाऊ म्हणतात बाई मला आता नाश्ता नकोय, मला आधी जाऊन सही करून येऊ दे. मग आता तेवढ्यात जोशी वकिलाचा फोन आला मधुभाऊंना. मधुभाऊ म्हणतात बोला जोशी साहेब. मग जोशी साहेब म्हणतात कुठे आहात मधुभाऊ. मग मधुभाऊ म्हणतात कुठे काय, अहो घरीच आहो. घरीच आहे मी, पोलीस स्टेशनला जायला निघालोय, रोजच्या प्रमाणे सही करायची असते ना, अहो निघालोच होतो. मग लगेच जोशी वकील म्हणतो अहो मधुभाऊ त्याकरताच फोन केला होता मी, तुम्ही नियमितपणे सही करायला जाता ना पोलीस स्टेशनला, पण आता नाही गेलं तरी चालेल. मधुभाऊ म्हणतात अहो असं कसं चालेल, अहो जामिनाची महत्वाची अट असते ना, ती जामिनाची अट आहे ना, म्हणजे रोजच्या रोज सही करायची पोलीस स्टेशनला, आणि अद्यापपर्यंत मी एकदाही चूक न करता रोज सही करायला जातो. जोशी म्हणतो अहो मधुभाऊ माहितीये मला, मी बोललो पोलीस स्टेशनमध्ये की रोज मधुभाऊंना दगदग होते आणि तसेही ते नियमितपणे सही करायला येतात, त्यामुळे पोलिसांनाही कळतं हो की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही. त्यांना माहिती आहे की तुम्ही कुठेही जाणार नाही हे शहर सोडून, तुमच्याकडे आणि तुमच्या वयाकडे बघता त्यांनी तुम्हाला सूट दिली आहे नियमित सही न करण्याची.
तुम्ही आता पोलीस स्टेशनला जाऊन सही करायची गरज नाहीये. आता लगेच मधुभाऊ खुश होतात आणि म्हणतात, खरंच सांगताय ना पण जोशी साहेब? मग जोशी म्हणतो, मी कशाला खोटं बोलू, तुम्ही निवांत राहा घरामध्ये, मी बघतो ना बाकीचं काय करायचं ते. मधुभाऊ आता निश्चिंत होऊन नाश्ता करायला बसतात आणि कुसुमला म्हणतात, दे बाई कुसुम नाश्ता दे. आता करतो नाश्ता. कुसुम म्हणते, अहो असं कसं, तुम्ही निघत होतात ना? आता लगेच मधुभाऊ म्हणतात, अगं जोशी वकिलांनी सांगितलं की तुम्ही रोज रोज जाऊन सही करायची गरज नाहीये. कुसुम म्हणते, पण मधुभाऊ कोर्टाने ना तुम्हाला रोज सही करायला सांगितली आहे ना? मग मधुभाऊ म्हणतात, अगं तुझ्या माझ्यापेक्षा त्या वकिलाला जास्ती कळतं ना, जाऊ दे ना मग, आपल्याला काय, आण बाई तो नाश्ता, मी नाश्ता करून घेतो. असं म्हणून ते नाश्ता करायला बसलेत. आता इकडे बघा, प्रिया अश्विनच्या हॉस्पिटलमध्ये गेली आहे. अश्विन बिझी असतो पण तोपर्यंत ही लगेच वैतागते बरं का आणि विचार करते, अरे यार किती टाइमपास करतोय हा, आणि तिथेच त्याची वाट बघत उभी आहे. प्रिया विचार करते, अरे यार माझ्या मिशनसाठी या अश्विन सारख्या लोकांची गरज पडते मला, आणि वैतागत असते आणि तिथेच अशी बसते. अश्विनला बघते ती, अश्विन आलेला असतो बाहेर हॉस्पिटलच्या, तो बिझी असतो कामामध्ये. आता प्रिया लगेच डोळ्याला पाणी वगैरे लावते बरं का, असं म्हणजे रडतीये असं दाखवते. मग अश्विन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, काय ग तन्वी, काय झालं तुला? काल रात्री तू सायकॅट्रिस्ट बद्दल वगैरे विचारत होतीस, बरी आहे ना तू? प्रिया नाटक करत म्हणते, नाही अरे अश्विन मी ठीक आहे. अश्विन म्हणतो, अगं सहसा ठीक असणारी माणसं हॉस्पिटलमध्ये येत नाहीत. तन्वी चल आपण ना माझ्या कॅबिनमध्ये बसूयात. आता प्रिया म्हणते, अरे उगाच तुला माझा त्रास कशाला? मग अश्विन म्हणतो, अगं त्रास काय, तुझ्या डोळ्यात पाणी दिसतंय ग तन्वी. मग लगेच ही नाटकं करत म्हणते, अरे नाही रे अश्विन तू लक्ष नको देऊस, माझ्या डोळ्यात कचरा गेला असेल रे. मग अश्विन म्हणतो, हे बघ तन्वी मला सगळं कळतंय, चल बरं माझ्या केबिनमध्ये जाऊया, इथे बसून नको. आता प्रिया पुन्हा म्हणते, नको रे कशाला तुला उगाच त्रास. अश्विन म्हणतो, चल मी चल म्हणतोय ना चल. आता हिने ठरवलंय प्रेक्षकांनो अश्विनला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, त्यामुळे हिला ते काम अगदी सहज शक्य आहे, कारण अश्विन खूपच इमोशनल दाखवलाय त्यांनी. आता इथून पुढच्या सीनमध्ये सायलीबाईने तिच्या बॅगेतनं गणपती बाप्पा काढलेत आणि आता तिच्या बेडरूममध्ये त्यांची स्थापना केली आहे. म्हणजे आता देवघरात जायचे तिला रिस्ट्रिक्शन्स आहेत ना, त्यामुळे तिने तिच्या बेडरूममध्येच ते देवघर काय ते बनवलंय. आता त्या गणपतीची पूजाच तिने जवळजवळ 10-15 मिनिटं केली आहे प्रेक्षकांनो. तोपर्यंत अर्जुन झोपलेला असतो आणि मग हिची पूजा होते, मग ती प्रार्थना करते देवाजवळ आणि गणपती बाप्पाला म्हणते, बाप्पा घरात रोज रोज वाद नको म्हणून तुझी स्थापना इथे करतीये, उगाचच कशाला ना घरामध्ये माझ्यामुळे वाद. आणि आता मनोभावे देवाला नमस्कार करते. मग अर्जुन झोपेतनं उठतो, त्याला म्हणते, चला चला उठा पटापटा आवरा बरं. अर्जुनला ती म्हणते, तुमच्यासाठी कॉफी आणते हं पटकन. अर्जुन म्हणतो, कॉफी माझ्यासाठी? अहो पण मी कॉफी सोडून दिली आहे. सायली म्हणते, का सोडून दिली कॉफी? अर्जुन म्हणतो, तुम्ही इथे नव्हतात ना, मला तुमच्याशिवाय कुठे कॉफी चालत होती दुसऱ्या कोणाची? मग सायली म्हणते, पण तुमचा तर जीव की प्राण होता ना कॉफी म्हणजे. मग अर्जुन म्हणतो, पण मला तुमच्याच हातची कॉफी आवडते ना. मग सायली म्हणते, आता माझ्या हातचीच कॉफी पिणार तुम्ही, पटकन करून आणते तुमच्यासाठी कॉफी. असं म्हणून सायली आता जात असते कॉफी बनवायला, तेव्हा अर्जुन म्हणतो, थांबा ना इथे थोड्या वेळ. आता सायली म्हणते, असं का करताय, कामाला नाही जायचंय का? अर्जुन म्हणतो, नाही बाबा, रोज सकाळी 10 ते 6 मी असं कसं लांब राहील तुमच्यापासनं, नाही बाबा मी नाही जाणार आता कामाला. मग सायली म्हणते, वकिलाच्या कामासाठी अशी विशेष काही वेळ नसते हं, तुम्हाला आता बायकोचा विचार करून चालणार नाही, आता केसेसचा विचार करा. आणि मधुभाऊंची केस असं म्हटल्यावर ती एकदम थांबते. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं सायलीच्या मनात काय सुरू आहे. मग तो म्हणतो, मधुभाऊंची केस ना सायली, हे बघा मला कळतंय तुमच्या डोक्यात काय सुरू आहे. आपण एक काम करूया, आपण संध्याकाळी मधुभाऊंना भेटायला जाऊ, तिथे जाऊन त्यांना सांगू की आपण त्यांची केस परत घेऊ म्हणून, म्हणजे जशी आधी त्यांनी परत घेतली तशी परत देतील ना. सायली म्हणते, मला नाही वाटत ते ऐकतील, पण तरी सुद्धा आपण जाऊया त्यांना भेटायला हं. अर्जुन म्हणतो, बरं झालात ना खुश आता. असं म्हणून अर्जुन त्याचा गाल पुढे करत म्हणतो, बक्षीस द्या की मला मिसेस सायली. आता सायली म्हणते, तुमची बायको तुम्हाला बक्षीस देणार ना, तेही आंघोळीला पाठवून. आणि असं म्हणून त्याला आंघोळीला पाठवते. प्रेक्षकांनो आजचा एपिसोड सो होता असं म्हणायला हरकत नाहीये. यांच्या संसाराची सुरुवात झाली आहे, सांगायला जरा अवघडच गेलं बाई आज मला, पण असो. आता पुढच्या भागात त्यांनी कालचाच प्रोमो दाखवलाय की जोशी वकील आणि महिपत मिळालेले आहेत हे अर्जुनला कळतंय. आता काय होईल पुढे, मधुभाऊ अर्जुनला पुन्हा केस देतील का, मला जरा याबाबत शंका आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवा हं. आणि आता एक 7 दिवसांमध्ये आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील का? आणि रोजच्या प्रमाणे आजही रिक्वेस्ट करते, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या याच वेळेत, तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.